शेतकरी ऊस उत्पादक संघर्ष समिती ही मागच्या अगदी काही महिन्यापासून या बीड जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या ऊसाचा भाव निश्चित करण्यासाठी पासून हे आंदोलन उभा केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं या साखर सम्राटांनी आणि कारखानदाराच्या एकजुटीमधून बीड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरासंदर्भामधला संभ्रम निर्माण केला होता, या धर्तीवर सुद्धा बीड आणि बीडच्या आजूबाजूच्या कारखान्यांवरती हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपण पिकवलेल्या ऊसाला खर्चाच्या पातळीवरती आणि योग्य प्रमाणामध्ये भाव आंदोलनातून मिळवलेला होता। परंतु घोषित केलेला भाव हा शेतकऱ्यांना शेवटच्या पातळीपर्यंत मिळणं अपेक्षित असताना सुद्धा बीड जिल्ह्यामधल्या काही कारखान्यांनी गाळपाच्या शेवटपर्यंतच्या ऊसाचे बिलं हे घोषित केलेल्या दराप्रमाणे वाटप केलेली आहेत। यामध्ये प्रामुख्यानं गंगामाऊली असेल, याचबरोबर येडेश्वरी असेल, तेलगाव सहकारी साखर कारखाना असेल, या कारखान्यांनी घोषित केलेल्या भावाप्रमाणे जवळपास शेतकऱ्यांचं बिल वाटप केलेलं आहे। परंतु अत्यंत खेदानं आणि हे निदर्शनास आणू इच्छितो की या बीड जिल्ह्यामधल्या ओंकारेश्वर असेल, जय महेश असेल आणि बीड जिल्ह्यामधलाच ऊस जो परभणी जिल्ह्यात जरी असला तरी 21 सायखेडा या ठिकाणी गेलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं मात्र आजही 50% पेक्षा जास्त शेतकऱ्यांची बिलं आज थकलेली आहेत। आज शेकडो कोटी रुपयाची बिलं या बीड जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली आहेत। केवळ थकलेलीच नाही आहेत, तर ज्या पद्धतीची प्रॅक्टिस ही या ठिकाणची कारखानदार करतायत की अनाऊन्स केलेला भाव, लेखी दिलेला भाव याच्याशी प्रतारणा करण्याचं काम काल ओंकारेश्वर कारखान्याने केलेलं आहे। आंदोलनाच्या धर्तीवरती शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बिलं टाकलेली आहेत। चर्चा करत असताना कार्यकारी संचालकांनी सांगितलं की आम्ही घोषित केलेल्या भावाप्रमाणे शेतकऱ्याला अदा करू। आम्हीही त्यांना सांगितलं की हे आंदोलन आम्ही थांबवू, परंतु जेव्हा बिलं पडली त्यावेळेस त्यांनी 1800 रुपयानं बिलं टाकलेली आहेत आणि म्हणून हे आंदोलन मागणी करताय की आपण केलेल्या घोषणेप्रमाणे ही थकीत जी काही ऊसाची बिलाची रक्कम आहे ती आपण ताबडतोब टाकाल। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर एका बाजूला महाराष्ट्राच्या पातळीवरती आपलं एक साम्राज्य या कारखानदारीच्या माध्यमातून निर्माण करणारे बोत्रे पाटील असतील, आम्ही सगळ्या कारखान्यांच्या ऊसाची बिलं अदा केलेली अशा प्रकारचे प्रसिद्धीपत्र एका बाजूला काढतायत आणि त्यांचंच ओंकार शुगर्स युनिट नंबर 8 मधले शेतकरी मात्र शेकडो शेतकरी मागच्या 2 दिवसापासून आंदोलनाला बसून आपल्या थकीत ऊस बिलाची मागणी करतायत। हा विरोधाभास सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि अशा प्रकारच्या वल्गना ज्या दिशाभूल करणारे आहेत या विरोधामध्ये सुद्धा आता शेतकरी आक्रमक होईल आणि म्हणून ताबडतोब या ओंकार शुगर्सनी ह्या घोषित केलेल्या बिलाप्रमाणे जर रक्कम टाकली नाही तर या परिसरातला शेतकरी आपल्या मुलाबाळासह आक्रमक होऊन आपल्या बिलाचे पैसे घेण्यासाठी आंदोलनाची पद्धत बदलायला सुद्धा तयार आहे। याची दखल या जिल्ह्याच्या प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं आणि या ठिकाणच्या सर्व लोकप्रतिनिधींना घ्यावी अशी अपेक्षा पुन्हा एकदा हे ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन आपल्याकडून व्यक्त करताय। सूर्यकांत भीमराव तिडके, राहणार पांगरी, गोपीनाथगड। आम्हाला आता अशी परिस्थिती झाली, आमचे लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेब यांनी आमच्या पांगरी गावावर आम्ही जमिनी देऊन कारखाना उभा केला आणि आता याच कारखाना साहेबांनी आशिया खंडात गाजवला। शेतकरी कामगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं फार मोठा कष्ट घेऊन त्याग केलेला आहे, पण त्याच कारखान्यासमोर आज आम्हाला इथं लाज वाटायली की मुंडे साहेबांच्या समाधीपाशी येऊन आम्हाला ह्या कारखान्यात भविष्यात असं आम्हाला वाटलं देखील नव्हतं की शेतकऱ्यावर, कामगारावर एवढं संकट येईल म्हणून। कारण आम्ही आमच्या जमिनी दिल्या, कवडीमोल भावाने मुंडे साहेब आपले कारखाना व्हायला, विकास होईल म्हणून दिला। त्यामुळे आम्हाला चांगल्या 35,000 पगारी होत्या, भरपूर सवलती देत होते, पण पुढे काही कारणानं नैसर्गिक आपत्ती आली, पुढल्या मॅनेजमेंटच्या ढिसाळ कारभारामुळे हे कारखाना मोडीत गेला। यात शेतकऱ्याचा व कर्मचाऱ्याचा कुठलाही दोष नाही। तरी आम्हाला हे कारखाना सभासद 15-25 हजारचे असताना देखील प्रायव्हेट करून टाकला। सहकारी कारखाना हे भाकर चुरल्यासारखा चुरून चुरगुळ कोण्याही सभासदाला विश्वासात घेतलं नाही, कर्मचाऱ्याला नाही। तरी आम्ही नोकऱ्या करू लागला, जाऊ दे आपल्या भागाचा विकास होते म्हणून 35,000वरून आम्हाला 15,000वर आणले। 15,000वर आणले तर आणले, सुट्टी नाही, कुठलं काही नाही, 12-12 घंटे आमच्याकडून काम करून घेतलं। ज्यादा वर टायमाचे आम्हाला 1 रुपया दिला नाही आणि आम्ही आमच्या पगारी मागायला लागलो, हक्क मागायला लागलो चेअरमनला, तर त्याने आम्हाला डायरेक्ट
जमीन दिलेली असताना मला 1 वर्ष झाले कामावून कमी केलेले. माझी जमीन गेली कारखान्यात पूर्ण. आता आमचं कुटुंब उदरनिर्वाह कसा करायचा? 1 वर्ष झाले. बोलायला गेले की दादागिरी करते. करू वाटलं करा, काम नाही तर इथे बाहेर महाराष्ट्रातले भूमिपुत्र सोडून बिहारी आणतोय. बिहारी आणून इथं कारखाना चालवितोय गुत्तेदारी पद्धतीने, आणि इथल्या स्थानिक कर्मचाऱ्याला डूबघाईला आणून वेटी धरून आत्महत्या करण्याची पाळी आणलेली आहे. ह्या बोचरे पाटलामुळे हे होणारी नुकसान आहे. याला जिम्मेदार इथले चेअरमन, कारखाना प्रशासन, इथले लोकप्रतिनिधी, इथले मंत्री आहेत. कारण इथं शेतकरी 2 दिवस झाले गावातून भाकरी मागून आंदोलन कर्मचारी शेतकरी इथं बसून करीत आहेत. तरी इकडे आज साधं एक प्रशासन मधला एक अधिकारी नाही आला, स्थानिक आमदार नाही, मंत्री नाही, कलेक्टर, खासदार, हे सहकार मंत्री काय झोपा काढायलेत का काय? मला अशी फिकीर वाटायला लागली की हळूहळू हे तर काय साठलोट आहे का काय कारखानदार आहे संघ. कारखाने शेतकरी आणि कर्मचाऱ्याला तुरडून टाकून ह्याच्या शांत मिळणार नाही. कारण शेतकरी कामगार जोपर्यंत शांत असते पण त्याला बी एक दिवस अंत असते. हे ध्यानात ठेवावे सर्वांनी. आणि आमच्यावर होणारे आज इथं अन्याय अत्याचार व्हायला कामगारावर, शेतकऱ्यावर, याला सहकार मंत्री, आमदारांनी, स्थानिक प्रशासन यांनी लक्ष घालून ताबडतोब हे प्रश्न निकालीत काढावे. अन्यथा याचे गंभीर परिणाम आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या मागण्या आमच्या पदरात पाडून घेऊ, नाही झाले तर आम्ही कारखान्याच्या गेट समोर आत्महत्या करू. मी देवीदास तुकाराम कराड, राहणार लिंबुटा, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड. मी वैद्यनाथ कारखान्याचं नामांकन होऊन त्याचं ओमकारेश्वर कारखाना करण्यात आलेला आहे. आणि हा कारखाना बोचरे पाटील यांनी घेतलेला आहे. 3 वर्षाखाली यांनी कारखाना विकत घेतला. आणि त्या कारखाना विकत घेतल्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या मनातल्या भावना चांगल्या उत्तेजित झाल्या आणि आम्हाला सुखाचे दिवस येतील असं स्वप्न पडलं. त्यामुळं आम्ही नवीन ऊस लागवडीकरता सुरुवात केली. सुरुवात केली असल्यामुळं गेले वर्षी पहिला गळीत हंगाम असल्यामुळं त्यांनी आम्हाला एवढं आम्हीच दाखवलं की 50 टन जर ऊस गेला या ओमकार कारखान्याला तर तुम्हाला 1 क्विंटल साखर देऊ आणि भाव सगळ्यात जास्त मराठवाड्यात देऊ. त्याप्रमाणे आम्हीच दाखवल्यामुळे आम्ही गेले वर्षी आतोनात लिंबुटा, पांगरी, नात्रा ह्या जे पंचकृषीत जे ऊस लावित नव्हते त्याने सर्व ऊस लागवड केली. आणि यावर्षी आमचा ह्या भागातला ऊस त्यांनी मुद्दाम जाणूनपूर्वक गेवराई, बीड आणि इतर लांबून भागातून 8 महिन्याचा 7 महिन्याचा ऊस बिना रिकव्हरीचा आणला. परंतु या भागातला ऊस तब्बल 16 महिने नेला नाही. यामुळं आमच्या भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय. त्याच्यामुळं प्रत्येकाचं कमीत कमी 15 टन 20 टन एकरी उत्पादनात नुकसान झाली. आणि मार्च एंडपर्यंत आमचा ऊस नेण्याकरता विलंब केल्यामुळं आम्हाला तोडणी कामगाराला सुद्धा एकरी 5,000-7,000 रुपये वैयक्तिक खर्च करावा लागला. पण ह्याचं कारण म्हणजे यांनी सगळ्यात आधी आम्हाला मुळी टाकते वेळेस 2950 रुपये पहिला हप्ता असा डिक्लेअर केल्यामुळं या भागातील शेतकऱ्याच्या आनंदित भावनेमुळं सर्वांनी आपापला ऊस इतर कारखान्याला दिलेला नव्हता. त्यामुळं आमचं एवढं नुकसान झालं. आणि ह्यांनी पूर्ण हा ऊस या एरियातला मार्च एंडमध्ये पट्टा पडताना नेला. यांचं सगळ्यात दुर्भाग्य आणि चॉकलेट देण्याचं काम पाटलानं जे केलंय, बोचरे पाटलानं 12 डिसेंबरला कारखान्याचा 2025चा गाळप चालू केला. चालू केल्याच्या नंतर 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत माझ्या माहितीनुसार, मी काय तितका डिटेल सांगू शकत नाही, 15,000 टन फक्त गाळप केला असेल. ऐकून घ्या, 15,000. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 25,000 गाळप केला असेल. म्हणजे हे एकूण 50,000पर्यंत केलं आणि त्यांनी तेवढेच बिलं दिले. आणि खरं 3.5 लाख टन जे राहिलेला आहे त्याचा 1ही रुपया दमडी दिलेली नाही.
त्याच्यामुळं बोचरे पाटलानं जी जबान दिली, घोषित केलेला भाव आहे ते आमच्या शेतकऱ्याला तात्काळ द्यावा ही नम्र विनंती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.